तर आपण आता बघूया की कर्तरी प्रयोग. ओके, मग आता कर्तरी प्रयोगामध्ये काय सांगितले? कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्यानुसार क्रियापदामध्ये बदल होतो. कर्तरी प्रयोगात काय म्हणतो की आपण कर्त्यानुसार क्रियापदामध्ये बदल होतो. मग कर्त्यानुसार क्रियापदामध्ये बदल होतो म्हणजे काय? कर्त्यानुसार बदल होतो म्हणजे कर्त्याचा जर आपण समजा बदल किती प्रकारे करू शकतो आपण? 3 प्रकारे. एक तर लिंग बदलू शकतो किंवा वचन बदलू शकतो किंवा विभक्ती. हे 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. प्रत्येक टॉपिक मध्ये तुम्हाला हे उपयोगी येणारच आहेत. काय? एक तर लिंग बदलू शकतो आपण, वचन बदलू शकतो किंवा विभक्ती बदलू शकतो. मग जर त्याच्यानुसार जर बदलल्यावर कर्त्यामध्ये जर क्रियापदामध्ये बदल होत असेल तर त्याला कर्तरी प्रयोग म्हणतात. ही व्याख्या त्याची झाली. ओके, उदाहरणार्थ आपण आता बघूया, मग एखादं उदाहरण बघूया की उदाहरण आपण बघितलं की राम आंबा खातो. ओके, राम आंबा खातो हे वाक्य आहे. ह्या वाक्यामध्ये क्रियापद कोणतं आहे रे? क्रियापद खातो. खातो मधला मूळ धातू कुठला रे? खा. ओके, मग खाणारा कोण? खाणारा कोण प्रश्न विचारला असता आपल्याला काय मिळतं वाक्यातील? कर्ता मिळतो. कोण आहे? राम. खाणारा कोण आहे? राम. रामा वाक्यातील काय झाला? कर्ता झाला. ओके, मग कर्ता राम झाला आणि खाण्याची क्रिया कोणावर घडली? काय खातो बाबा? तर आंबा खातो. आंबा या वाक्यातील काय आलं रे? कर्म आलं. इथे पण काय आलं आपल्याला? कर्ता आणि कर्म. मग आता नियम काय सांगतो कर्तरी प्रयोगात की कर्त्यानुसार क्रियापदामध्ये बदल होतो. मग आता आपल्याला काय बदलायचं? रामच्या जागी कर्ता बदलायचा आहे. म्हणजे काय बदलून बघूया? एक तर त्याचं लिंग बदलून बघूया किंवा वचन बदलूया किंवा विभक्ती बदलूया. आता राम हा कर्ता कसा आहे रे? राम हा कर्ता पुल्लिंग आहे, बरोबर. तो राम आपण म्हणतो. मग त्याच्याऐवजी आपण स्त्रीलिंग शब्द कोणता जर घेऊया? ओके, स्त्रीलिंग शब्द कुठला घेऊया आपण? उदाहरणार्थ समजा सीता घेतलं. ओके, सीता जर शब्द घेतला तर आपल्याला या खातो या क्रियापदामध्ये काय बदल होतोय का बघायचा आहे. सीता आंबा खाते होते, बरोबर आहे. सीता आंबा खाते. मग ह्या खातो या शब्दामध्ये लिंग बदलल्यानुसार क्रियापदामध्ये बदल झाला. खातोचं काय झालं रे? खाते तयार झालं. म्हणजे कर्त्यानुसार क्रियापदामध्ये बदल झाला का रे? झाला, बरोबर आहे. मग कर्त्यानुसार जर क्रियापदामध्ये बदल झाला म्हणजे कुठला प्रयोग झाला रे? हा कर्तरी प्रयोग झाला. कुठला झाला? कर्तरी प्रयोग. समजतंय का? हे जर आपण कर्त्याच्या ठिकाणी अनेक वचनी जर शब्द घेतला असता, जर आपण ते हा शब्द घेतला अनेक वचनी, ते आंबा खातोचं काय होतं? ते खातो होईल का? ते आंबा खातात होते. काय होते? खातात. म्हणजे परत कर्ता बदलला, आपण वचन बदललं याचं. मग अशी लिंग बदलून बघितलं, आता आपण वचन बदललं. वचन बदलल्यानुसार आपण क्रियापदामध्ये काय झाला रे? बदल झाला. म्हणून याला कसला म्हणतात रे आपण? कर्तरी प्रयोग म्हणतात. कसला? कर्तरी प्रयोग. मग तुम्ही आता म्हणाल की मग कर्ता तुम्ही बदलून बघितला, बरोबर आहे. मग कर्म बदलायचं का परत? बघूया, कर्म बदलून बघूया. आता या आंबाच्या जागी आपण जर, आंबा पुल्लिंग आहे, आंब्याच्या जागी आपण जर चिंच हा शब्द घेतला. कुठला? चिंच हा शब्द घेतला. चिंच. तर राम चिंच खाते होईल का? स्त्रीलिंगी केल्यामुळे क्रियापदामध्ये काय बदल झाला का बघा? राम चिंच खातोच राहणार, बरोबर आहे. किंवा सीता आंबा खातेमध्ये आंब्याच्या जागी जर चिंच शब्द घेतला आपण, तर चिंचचं काय होणार? सीता चिंच खातेच राहणार. क्रियापदामध्ये काय बदल झाला का? नाही. म्हणजे इथं फक्त कशानुसार बदल होतो रे? कर्त्यानुसार क्रियापदामध्ये बदल होतो. म्हणून त्याला कसला प्रयोग म्हणतात? कर्तरी प्रयोग. समजते का? हे झाली व्याख्येच्या स्वरूपात. कशा स्वरूपात झाले? व्याख्ये स्वरूपात. अशा प्रकारे पण जर समजत नसेल आपल्याला तर आणखी त्याचा मग ट्रिक्स काय आहे? ट्रिक्स, शेवटी आपण ट्रिक्स वरच जायचंय. ओके, ट्रिक्स. ट्रिक्स काय सांगते की कर्तरी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय नसतोच. काय सांगते? महत्वाची वाक्य, ती खूप महत्वाची. कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय काय नसतोच. ट्रिक्स सांगते की कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय नकोच आहे. ओके, मग कर्माला प्रत्यय पाहिजे का? तर कर्माला प्रत्यय असेल किंवा नसेल दोन्ही पण चालेल. असेल तरी चालते आणि नसेल तरी चालेल. ह्याच्याशी काही घेणदेण नाही आपल्याला. कर्तरी प्रयोगात फक्त काय माहित पाहिजे आपल्याला की कर्त्यालाच प्रत्यय फक्त नको आहे, बरोबर आहे. कर्माला असेल तरी चालेल, नसेल तरी चालेल. आणि वाक्य शक्यतो वर्तमान काळात असते. मी फिक्स सांगत नाही कुठल्या काळात असते, शक्यतो. ह्याचं काय एवढं महत्वाचं नाहीये. ओके, पण एक समजण्यासाठी म्हणून एक असतं, प्रत्येक ठिकाणी असेलच असं नाहीये. पण शक्यतो वाक्य कोणत्या काळात असते? वर्तमान काळात. अपवादात्मक केसेस बरेच आहेत, पण तरी पण आता लक्षात ठेवा की शक्यतो. पण हे 2 वाक्य खूप महत्वाचे आहेत. ओके, कर्त्याला प्रत्यय नसतोच तेव्हाच तो कर्तरी प्रयोग होणार.
आणि कर्माला प्रत्यय असेल किंवा नसेल चालेल, काही प्रॉब्लेम नाही, कर्माची काय घेणं देणं आपल्याला नाही आता सध्या. मग आता उदाहरण तेच बघा. उदाहरण जर बघायचं म्हटलं की राम आंबा खातो, एक वाक्य जर बघितलं आपण, ओके. मग असे बघितलं आपण, खाणारा कोण आहे? राम. रामा वाक्यातील कर्ता आहे, ओके. काय खातो? आंबा. आंबा या वाक्यातील कर्म आहे, बरोबर आहे. मग आता आपल्याला ट्रिक्स नुसार काय सांगते? ट्रिक्स सांगते की कर्तरी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय नसतो. बाबा आपल्याला वाक्यात कर्ता कोण मिळाला? राम मिळाला. रामला प्रत्यय आहे का? रामला प्रत्यय नाही. प्रत्यय म्हणजे काय रे? विभक्ती प्रत्यय. चलाते, चलनाते, नेशी असा काही प्रत्यय कोणता लागलाय का? नाही. म्हणजे हा प्रयोग कुठला आला रे? कर्तरी प्रयोग, ओके. दुसरी गोष्ट, राम आंब्याला खातो. परत खाणारा कोण आहे रे? खाणारा रामच आहे. राम वाक्यात कोण आला? कर्ता. तर खाण्याची क्रिया कोणावर घडली? आंब्यावर. आंबा या वाक्यातील काय झालं? कर्म. पण पुन्हा एकदा नियम काय सांगतो की कर्त्याला प्रत्यय आहे का या वाक्यामध्ये? कर्त्याला प्रत्यय नाहीये. मग हा कुठला प्रयोग झाला रे? कर्तरी प्रयोग झाला, ओके. कर्तरी प्रयोग. मग तुम्ही इथं बघा, आंब्याला आपण एक प्रत्यय लावून पण बघितला आणि इथं प्रत्यय नाही. काही फरक पडत नाही म्हणजे कर्माला प्रत्यय आहे का नाही ते. पण कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय नकोच, ओके. हे ट्रिक्स एकदम सोपं समजतं, सहजासहजी लगेच कळतं आपल्याला, ओके. हे झालं कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग. दुसरं बघा, सचिन क्रिकेट खेळतो. सचिन क्रिकेट खेळतो. आता खेळतो मधला धातू कुठला रे? मूळ खेळ. खेळतो हे क्रियापद झाला आणि खेळ धातू झाला. खेळणारा कोण? खेळणारा कोण आहे रे? सचिन. सचिन वाक्यातील काय आला? कर्ता आला, बरोबर आहे. आणि काय खेळतो? क्रिकेट या वाक्यातील काय आलं? कर्म आलं. नियम काय सांगतो? कर्त्याला प्रत्यय आहे का कुठला? कर्त्याला प्रत्यय नाहीये, म्हणजे कुठला प्रयोग आला रे? हा कर्तरी प्रयोग आला. कुठला आला? कर्तरी प्रयोग. समजते का कर्तरी प्रयोग म्हणजे? ओके. अजून एक उदाहरण बघूया. ती गाणे गाते. गाते हे वाक्यातील क्रियापद झालं. गातेमध्ये मूळ क्रियावाचक शब्द कुठला? गा. आता गाणारी, गाणार आहे का रे? कारण स्त्रीलिंगी रूप आहे म्हणून, त्यामुळे आपण गाणारी कोण? गाणारी ती. ती या वाक्यातील काय आला? कर्ता आला. आणि काय गाते? तर गाणे गाते. गाणे या वाक्यातील काय आलं? कर्म आलं, ओके. मग आता ती, कर्त्याला प्रत्यय कुठं आहे का? नाहीये. कर्त्याला प्रत्यय नाहीये. आता इथे एक महत्वाचं, व्हेरी इम्पॉर्टंट तुम्हाला आत्ताच सांगतो, पुढे उपयोग येणारच आहे. व्हेरी इम्पॉर्टंट, ओके. इथे कर्त्याला प्रत्यय नाही म्हणजे आपल्याला प्रयोग कुठला कळाला? कर्तरी प्रयोग कळाला, बरोबर आहे. कर्तरी प्रयोग मिळाला आपलं उत्तर. पण मी इथून पुढे तुम्हाला प्रयोग टॉपिक शिकताना सर्वात महत्वाचं लक्षात ठेवा की काही प्रश्न फसवे असतात, ओके. ह्या वाक्यामध्ये जर ती हा काय आलं वाक्यातील? कर्ता हा काय रे? सर्वनाम आलं. काय आलं? कर्ता हे सर्वनाम आलं. आणि एक महत्वाचं लक्षात ठेवा, कर्ता जर सर्वनाम येत असेल तर तिथं तुम्ही स्वतःचे नाव वापरा. स्वतःचे नाव वापरा. स्वतःचे वापरा, बाकी कोणाची वापरायची काही गरज नाही, म्हणजे तुम्हाला कळेल. कारण का? अपवादात्मक फसव्या परिस्थितीत तुम्हाला कर्ता हे सर्वनाम देतो, पण सर्वनाम दिलेलं असल्या कारणाने आपल्याला तिथं विभक्ती प्रत्यय आहे का नाही कळत नाही. आता इथं ती मध्ये आपल्याला प्रत्यय कुठला कळाला का? प्रत्यय नाहीच कळत, कारण दिलेला नसतो तिथं. पण काही अपवादात्मक स्थितीत तिथं प्रत्यय लागलेला असतो. कळते काय म्हणते? उदाहरणार्थ बघा, उदाहरणार्थ एक उदाहरण बघा. तू आंबा खाल्ला, ओके. तू आंबा खाल्ला. आणि तेच उदाहरण बघा की आपण दुसरं वाक्य, तू आंबा खातो. हे दोन वाक्य आहेत, ओके. तू आंबा खाल्ला एक वाक्य आहे आणि तू आंबा खातो एक वाक्य आहे. आता ह्याच वाक्यात तुम्ही बघा की तुम्हाला समजेल मग की तू आंबा खाल्ला मध्ये धातू क्रियापद कुठलं आलेलं? खाल्ला आलं, ओके. क्रियापद खाल्ला आणि यातला मूळ धातू कुठला आला? खा, ओके. खाणारा कोण? खाणारा तू आहे. तू या वाक्यातील काय आला? कर्ता आला, बरोबर आहे. आणि कर्त्याला प्रत्यय दिसतो का रे इथं? कर्त्याला प्रत्यय दिसत नाही. मग आपण पटकन काय म्हणून टाकतो? याचं उत्तर आहे रे, कर्त्याला प्रत्यय नाही म्हणजे कर्तरी प्रयोग, बरोबर आहे. पण हे कर्तरी प्रयोग होत नाही. तुम्ही म्हणाल आता का मग होत नाही? तर बघा तुम्ही काही फसव्या प्रश्नामध्ये कर्ता दिलाय तू, ह्याला प्रत्यय नाहीये, पण तूच्या ठिकाणी जर स्वतःचं नाव वापरा,
स्वतःच आता उदाहरणार्थ मी तर रामच घेतो. ओके, राम वाक्य शब्द घेतला. राम आंबा खाल्ला असं वाक्य होईल का रे? राम आंबा खाल्ला असं एक वाक्य तयार, अशी वाक्यरचना होऊ शकते का? राम आंबा खाल्ला, तर नाही होऊ शकत. त्याचं काय होणार रे? रामने आंबा खाल्ला होणार. रामने आंबा खाल्ला अशी व्यवस्थित वाक्यरचना होणार. मग इथं प्रत्यय दिलेला नव्हता मेन वाक्यात, पण आपल्याला कळाला का तो? नाही कळाला. मग असं फसवा प्रश्न विचारताना आपण गडबडीत काय करतो? कर्तरी प्रयोग, कर्त्याला प्रत्यय नाही म्हणजे कर्तरी प्रयोग. मग ट्रिक्स पण घातक ठरतात. पण ह्यासाठी महत्वाचं काय, तुम्हाला मी एक वाक्य सांगितलं, वाक्यात जर सर्वनाम आलं, ओके, वाक्यात जर सर्वनाम आलं तर तिथं स्वतःचे नाव वापरा, म्हणजे कन्फ्युजन जात. तेच वाक्य बघा, तू आंबा खातो, यामध्ये परत खातो, खातो मध्ये काय आहे रे? खाणारा कोण? खाणारा तू. तू वाक्यातील परत काय आला रे? कर्ता आला. काय खातो? काय वाक्यातील कर्म आलं. आता बघा, तू आहे तू आहे इथं प्रत्यय नाहीयेच, बरोबर. पण तुझ्या ठिकाणी जर परत स्वतःचं नाव घातलं तर तू आंबा खातो म्हणल्यानंतर इथं राम जर शब्द घेतला तर राम आंबा खातो. राम आंबा खातो होते का? राम आंबा खातो व्यवस्थित वाक्यरचना होते. म्हणजे आता इथं तू दिले पण इथं प्रत्यय नाहीये, म्हणजे हा प्रयोग कुठला येतो रे? कर्तरी प्रयोग येतो. कळते? हे सांगण्यामागचा उद्देश महत्वाचा काय आहे तुम्हाला कळून घ्या, की जेव्हा जेव्हा वाक्यामध्ये प्रयोगामध्ये सर्वनाम देतील तेव्हा तिथं काय करा? फक्त स्वतःचं नाव घाला. 100% व्हेरी इम्पॉर्टंट आहे. ओके, कळालं तुम्हाला हे? ठीक आहे. मग आता कर्तरी प्रयोगाचे प्रकार आपण बघूया. कर्तरी प्रयोगाचे प्रकार किती आहेत रे? कर्तरी प्रयोगाचे प्रकार 2 आहेत. कोणकोणते? एक सकर्मक कर्तरी आणि एक अकर्मक कर्तरी. ओके, मग सकर्मक कर्तरी आणि अकर्मक कर्तरी म्हणजे काय रे? सकर्मक कर्तरीच आपल्याला माहिती आहे. काय बाबा, सकर्मक म्हणजे काय असणार आहे? ज्यात कर्म असते ते सकर्मक. ओके, ज्या वाक्यात कर्म असते ते सकर्मक. आणि अकर्मक म्हणजे काय रे? ज्यात कर्म नसते. ज्यात कर्म नसते. समजते का? ज्या वाक्यात कर्म असते ते सकर्मक क्रियापद, ज्या वाक्यात कर्म नसते ते अकर्मक क्रियापद. ओके, मग मला सांगा, सकर्मक कर्तरी आणि अकर्मक कर्तरी, मग वाक्यात कर्म कसं ओळखायचं म्हणून सांगितलं होतं? आपण बघितलं वाक्यात कर्म, क्रियापदाला काय प्रश्न विचारायचा? एक तर कायने प्रश्न विचारायचा किंवा कोणावर क्रिया घडली असा प्रश्न विचारला असता. वाक्यातील काय मिळतं आपल्याला? कर्म मिळते. समजते? सकर्मक आणि अकर्मक प्रयोग आपण उदाहरण बघूया, म्हणजे तुम्हाला कळेल लगेच. उदाहरण काहीतरी बघूया आपण. आता बघा, कविता निबंध लिहिते. कविता निबंध लिहिते मध्ये क्रियापद कुठला आहे रे? लिहिते. आणि यातला मूळ क्रियापद शब्द कुठला? यातला लिह. कुठला? लिह. मग लिहिणारी कोण? लिहिणारी कोण आहे रे? कविता. कविता या वाक्यातील काय मिळालं आपल्याला? कर्ता मिळाला. बरोबर आहे. काय लिहिते? काय लिहिते प्रश्नाने उत्तर मिळालं का आपल्याला? मिळालं. निबंध लिहिते. म्हणजे वाक्यात कर्म आहे. ओके, प्लस कर्त्याला प्रत्यय आहे का? कर्त्याला प्रत्यय नाहीये, म्हणजे हा कर्तरी प्रयोग झाला. ओके, कर्त्याला प्रत्यय नाही म्हणजे हा कर्तरी प्रयोग झाला. आणि प्लस वाक्यात कर्म आहे, मेन कर्तरी प्रयोग झाला. आणि वाक्यात कर्म आहे म्हणजे कुठला असणार आहे? सकर्मक कर्तरीचं उदाहरण झालं. कुठलं? सकर्मक कर्तरी. समजते का? कर्तरी प्रयोग आहे मेन, आणि त्या वाक्यात कर्म आहे म्हणजे सकर्मक कर्तरी. तेच वाक्य दुसरं बघा, गणेश गावाला गेला. गणेश गावाला गेला मध्ये गेला हा क्रियापद झाला, आणि गेला मध्ये मगाशी सांगितलं तुम्हाला धातू कुठला येतो रे? जा. महत्वाचा आहे धातू. गेलामध्ये प्रत्येकट करायचा नाही. गेलामध्ये धातू कुठला आहे? जा. आणि मग जाणारा कोण? जाणारा कोण प्रश्न विचारला असता काय माहिती वाक्यातील आपल्याला? कर्ता गणेश. गणेश हा वाक्यातील कर्ता झाला. ओके, कर्त्याला प्रत्यय आहे का इथं? कर्त्याला प्रत्यय नाहीये, म्हणजे प्रयोग कुठला परत झाला रे? कर्तरी प्रयोग. पण काय गेला? काय नाही प्रश्न विचारला असता उत्तर मिळते का? किंवा कोणावर गेला असलं काय उत्तर मिळते का इथं? नाही. मग जाण्याची क्रिया कोणावर घडली? गावावर घडली का रे? बऱ्याच जणांना वाटतं गावावर क्रिया घडली का? गावावर क्रिया घडते का अशी? नाही. जाण्याची क्रिया तो स्वतः चालत गेलाय गावाकडे किंवा एसटीने कशा, क्रिया कोणा झाली? त्याची स्वतःवर क्रिया झाली. मग वाक्यात एकदा जर त्या वाक्यात कर्ता पण तोच असेल, ओके, आणि कर्त्यापासून निघालेली क्रिया जर कर्त्यापाशीच थांबत असेल तर त्या वाक्यात कर्म नसते. एक वाक्य तुम्हाला मी लिहून देईन नंतर. त्या वाक्यात कर्त्यापासून निघालेली क्रिया जर स्वतःपाशीच थांबत असेल, कर्त्यापाशीच, ओके, तर त्या वाक्यात कर्म नसते. खूप महत्वाचं वाक्य. मग या वाक्यात कर्ता पण हेच आहे आणि कर्म, या वाक्यामध्ये कर्म पण हेच येतं. पण एकदा ह्याला कर्ता म्हणलं की परत कर्म म्हणू शकत नाही. म्हणजे वाक्यात कर्मच नाहीये आणि कर्म नसेल तर ते कशाचं उदाहरण होणार आहे रे?
अकर्मक कर्तरी प्रयोगाचं. कशाचं? अकर्मक कर्तरी प्रयोग. फरक समजतोय का? बऱ्याच जणांना कर्म आहे का नाही ते ओळखता येत नाही. कळतंय? अजून एक उदाहरण बघूया आपण. पोपट पेरू खातो. खातो या वाक्यातील काय झालं? क्रियापद झालं. खातो मधला मूळ धातू कुठला? खा. आणि खाणारा कोण? खाणारा पोपट. पोपट हा वाक्यातील काय आला? कर्ता आला. कर्त्याला प्रत्यय आहे का? नाही. म्हणजे कुठला प्रयोग झाला हा? कर्तरी प्रयोग. ओके. आणि काय खातो म्हणल्यानंतर पेरू. पेरू वाक्यात आपल्याला कर्म मिळालं. कर्म मिळालं असेल तर मग कुठलं येणार हे? सकर्मक कर्तरीच. कसं येणार? सकर्मक कर्तरी. समजते का सकर्मक कर्तरी? ओके. तेच वाक्य चौथं बघा की मी शाळेत जातो. जातो हा क्रियापदामधील मूळ धातू कुठला आला? जा. मूळ धातू कुठला आला? जा. जाणारा कोण? जाणारा कोण आहे? मी. मी वाक्यातील काय आला? कर्ता. ओके. मग असे सांगितलं तुम्हाला वाक्यात जर सर्वनाम आलं तर तिथं स्वतःचं नाव घाला. आता मी वाक्य इथे घेतलं की राम. राम सर्वनाम आलं की त्या ठिकाणी स्वतःचं नाव वापरा म्हणून तुम्हाला सांगितले. राम आला. रामला प्रत्यय आहे का? नाही. म्हणजे हा प्रयोग कुठे आला? कर्तरी प्रयोग आला. ओके. बरं काय जातो? काय जातो उत्तर मिळते तुम्हाला. कोणावर क्रिया घडते? क्रिया स्वतः कर्त्यावरच घडते कारण तो निघालाय ना. मग कर्त्यापासून निघालेली क्रिया जर कर्त्यापाशीच थांबत असेल तर त्या वाक्यात कर्म नसते. आणि कर्मच नसते म्हणल्यावर ते कसलं झालं रे? अकर्मक झालं. मग हा प्रयोग कशात झाला रे? अकर्मक कर्तरी प्रयोगाचं उदाहरण झालं. कळते? सकर्मक कर्तरी आणि अकर्मक कर्तरीचे उदाहरण कळाले तुम्हाला? कन्सेप्ट कळाला? ओके. आता मग अपवादात्मक काही ठिकाणी प्रत्येक गोष्टीला अपवाद आहे. मराठी व्याकरण वाटते एवढं सोपं नाहीये. मग आता अपवादात्मक स्थितीत बघा की अपवाद काय आहे बघा की मग अशा आपण म्हणलं की कर्त्यानुसार क्रियापदामध्ये बदल झाला तर तो कुठला प्रयोग असतो? कर्तरी प्रयोग म्हणून बघितला आपण. बरोबर? कर्तरी प्रयोग. पण कधी कधी काय म्हणते बघा, कधी कधी लिंगानुसार बदल होत नाही. त्याचं लिंग बदललं म्हणजे जया कसं आहे रे? जया ही स्त्रीलिंगी शब्द आहे. ओके. जया स्त्रीलिंगी शब्द आहे. पुल्लिंगी जर घेतलं, पुल्लिंगी समजा आता राम शब्द घेतलं. राम हा शब्द जरा फेमस आहे तोच वापरूया आपण. राम आंबा खाईलचं काय बदलणार आहे का रे? राम आंबा खाईलच होणार आहे. मग कर्त्याला तर प्रत्यय नाहीये इथे दोन्ही ठिकाणी. कर्त्याला प्रत्यय नसेल तर कुठला प्रयोग येतो? कर्तरीच प्रयोग येईल. म्हणजे कधी कधी अपवादात्मक स्थितीत कर्त्यानुसार क्रियापदामध्ये कर्त्याच्या कशानुसार? लिंगानुसार बदल होत नाही. ओके. लिंगानुसार बदल होत नाही. पण कशानुसार बदल होतो? पुरुष किंवा वचनानुसार बदल होऊ शकतो. पुरुष किंवा वचन बदलल्यावर त्याच्यामध्ये बदल होत. ओके. मग आपण उदाहरण बघूया. उदाहरण बघितल्यावरच कळेल आपल्याला. ओके. आता पहिलं हेच उदाहरण बघितलं होतं आपण. जय आंबा खाईल. आता कर्ता कोण आहे? जय. कसलाय? पुल्लिंग आहे. म्हणजे लिंग बदलून जर आपण बघितलं जया स्त्रीलिंगी केलं तरी पण या दोघांच्यात काय झाला? बदल झाला नाही. बदल होत नाही. ओके. बदल होत नाही. मग तेच पण जर आपण वचन बदललं त्याचं म्हणजे अनेक वचन केलं आपण, वचन जर बदलून बघितलं आपण जयचं ते घेतलं तर ते आंबा खातील झालं. इथं बदल झाला का? खाईलचं खातील झालं म्हणजे बदल झाला. ओके. आणि बदल झाला कर्त्यानुसार की काय म्हणतात आपण त्याला? कर्तरी प्रयोग म्हणतो. तू घेतलंस, तू बदलून बघितलं म्हणजे हे सर्वनाम घेतले. पुरुषवाचक सर्वनाम आपण बघितलेले आहेत पुरुष म्हणून. ओके. मग हे कसं? तो आंबा खाशील झालं म्हणजे कर्ता बदलला की काय झालं? क्रियापदामध्ये बदल झाला. ओके. मी आंबा खाईन झालं म्हणजे खाईलचं परत काय? इन झालं वेगळं म्हणजे इथं पण काय झालं रे? बदल झाला. मग महत्वाचं हे एमपीएस साठी महत्वाचं आहे. पोलीस भरती सर्व सेवांना काही एवढं काही बघायची गरज नाही जास्त एवढे डीप मध्ये. पण एमपीएस साठी काय म्हणतो? कधी कधी लिंगानुसार बदल होत नाही पण पुरुष आणि वचनानुसार बदल होतो कर्त्यामध्ये क्रियापदामध्ये. त्यामुळे कुठला प्रयोग असू शकतो? हा कर्तरी प्रयोग. समजते का? कर्तरी प्रयोग का आला? कर्तरी प्रयोग कर्त्यानुसार बदल होतो. कर्त्याला प्रत्यय असतो. कर्त्याला प्रत्यय नसतोच आणि कर्माला प्रत्यय असेल किंवा नसेल. आता आपण काही उदाहरणं बघूया. बघा, राधिका केर काढते. यामध्ये क्रियापद कुठला आहे? काढते. आणि मूळ धातू कुठला आहे यातला? काढ. ओके. आता काढणारी कोण? काढणारी कोण आहे? राधिका. राधिका वाक्यातील काय आला? कर्ता. कर्त्याला प्रत्यय आहे का रे? प्रत्यय नाही. म्हणजे कुठला प्रयोग झाला हा? कर्तरी प्रयोग झाला. कुठला? कर्तरी प्रयोग. काय काढते? केर. केर या वाक्यातील काय झालं? कर्म झालं. म्हणजे कसलं झालं रे?
सकर्मक कर्तरी प्रयोगाचं उदाहरण झालं. कशाचं? सकर्मक कर्तरी. समजते सकर्मक कर्तरी कसं झालं ते? ओके. पुढचं वाक्य बघा, शिक्षक मुलांना शिकवतात. शिक्षक मुलांना शिकवतात मध्ये धातू कुठला आहे? शिकव. ओके, शिक नाहीये, काय धातू आहे? शिकव. शिकवणारे कोण? शिकवणारे शिक्षक. वाक्यातील काय आला? कर्ता. कर्त्याला प्रत्यय आहे का? नाही. म्हणजे कुठला प्रयोग आला हा? कर्तरी प्रयोग. ओके. आणि शिकवण्याची क्रिया कोणावर घडली? काय नाही मिळालं, काय शिकवता दिले का? नाही. पण कोणावर क्रिया घडली? कोणाला शिकवतात? मुलांना. म्हणजे मुलांना वाक्यातील काय आलं रे? कर्म आलं. म्हणजे वाक्यात कर्म आहे ते परत कसं झालं रे? सकर्मक कर्तरीचं उदाहरण झालं. कशाचं? सकर्मक कर्तरी. समजते का? ओके. त्यानंतर बघा, जेवणानंतर आम्ही बाहेर पडलो. यातलं क्रियापद कुठलं आलं? पडलो. पडलो मधला मूळ धातू कोणता आहे रे? पड. ओके. आणि पडणारा कोण किंवा पडणारे कोण? आता इथं अनेक जण आहेत. पडणारे कोण? बाहेर पडणारे कोण आहेत? आम्ही. आम्ही वाक्यातील काय आला? करता आला. ओके. आता आम्हीला प्रत्यय आहे का कुठला रे? आम्ही अनेक वचन केलेलं आहे तिथं. त्या मीचा आम्ही झालेला आहे, तिथं प्रत्यय नाहीये. तुम्हाला ते पण सांगेन की अनेक वचनीमध्ये प्रत्यय नसतो. कधी कुठे कुठे ते सांगेन. ओके. आता कर्त्याला प्रत्यय नाही म्हणजे हा परत कुठला झाला? कर्तरी प्रयोग झाला. बरोबर आहे. बरं, काय पडलो? काय पडलो असं उत्तर, बाहेर पडलो असं उत्तर मिळणार आहे का आपल्याला? काय पडलो? बाहेर पडलो. कोठे पडलो म्हणल्यानंतर बाहेर पडलो हे कोठेने प्रश्न विचारला तर कळतो. पण काय पडलो आणि उत्तर आपल्याला मिळत नाही. बरं, बाहेर पडण्याची क्रिया कोणावर झाली? ते स्वतःवर त्यांच्या क्रिया, ते स्वतः बाहेर पडलेत. म्हणजे स्वतःवर क्रिया घडली, म्हणजे त्या वाक्यात कर्म नाहीये. ज्या वाक्यात कर्म नाहीये त्याला कसलं म्हणतात रे? अकर्मक क्रियापद म्हणतात. अकर्मक कर्तरी प्रयोग. कसलं म्हणतात? अकर्मक कर्तरी. कळतंय का? अकर्मक कर्तरी. पुढे बघा, विद्यापीठ प्रसिद्ध आहे. विद्यापीठ प्रसिद्ध आहे क्रियापद कुठला आहे? आहे मधला मूळ धातू कुठला? अस. आणि मी मगाशीच तुम्हाला सांगितले, अस हा धातू कसला आहे रे? अकर्मक. अस नस. पाठ केल्याचा फायदा होतो. अकर्मक धातू आहे आणि अकर्मक धातू आहे म्हणजे वाक्यात कर्म असणार आहे का रे? कर्म नसते अकर्मक धातू मध्येच. म्हणजे काय? कर्म नसते. बर, प्रसिद्ध असणारे. प्रसिद्ध असणारे कोण? असणारे कोण आहे? विद्यापीठ. वाक्यातील काय आला? कर्ता आला. कर्त्याला प्रत्यय आहे का? नाही. म्हणजे कुठला प्रयोग आला? कर्तरी प्रयोग आला. आणि वाक्यात अकर्मक धातूच अकर्मक आहे म्हणजे कर्म असणार आहे वाक्यात. काय आहे असं प्रसिद्ध आहे उत्तर मिळेल बऱ्याच जणांना, इथं फसतात. काय आहे म्हणल्यानंतर प्रसिद्ध आहे असं उत्तर मिळतं, तर ही तुमचा गैरसमज आहे. मग त्यामुळे काही ठिकाणी कळत नाही, हेच तुम्हाला सांगायचा प्रयत्न आहे. म्हणून तुम्ही लक्षात काय ठेवा, बा आहे हे क्रियापद असेल तर तो अकर्मक धातू आहे आणि अकर्मक धातू म्हणजे त्या वाक्यात कर्मच नसते. ओके. म्हणून हा कसला प्रकार झाला रे? अकर्मक कर्तरीचा प्रयोग झाला. कसला? अकर्मक कर्तरीचा. समजते अकर्मक कर्तरी? सकर्मक अकर्मक कळालं? ओके. अशा प्रकारे आपण कर्तरी प्रयोग बघितलेला आहे. पुन्हा एकदा व्हेरी इम्पॉर्टंट म्हणून तुम्हाला मी सांगितले, हे 10 लक्षात ठेवाच, खूप महत्वाचे. हे क्रियावाचक शब्द म्हणजे धातू क्रियापदामध्ये जर असतील तर त्या वाक्यामध्ये 99.99% कर्म नसतेच. अपवादात नाही एखादं वाक्य येईल पुढे जाऊन, अजूनपर्यंत नाहीये किंवा आपल्या वाचनात नसतं ते. पण हे जर क्रियापद आली तर त्या वाक्यात कर्म नसते, म्हणजे हे अकर्मक धातू आहे. ओके. अशा प्रकारे आपण कर्तरी प्रयोग बघितला. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कर्मणी प्रयोग बघूया. ओके. धन्यवाद.